श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप। जत शहरात सायंकाळी थरार, मार्केट यार्ड परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुण खून, 2 संशयित ताब्यात। नमस्कार, आपण पाहत आहे BBM न्यूज नेटवर्क। जत शहरातील मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली। एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून जागीच खून करण्यात आल्याची घटना समोर आली असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेत मृत तरुणाचे नाव मल्लेश सुरेश पुजारी, वय 23 वर्ष, राहणार KM हायस्कूल जवळ, सातारा रोड, जत असे आहे। घटनास्थळावरून आणि जत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी मल्लेश पुजारी यांच्या डोक्यावर जोरदार दगडाने वार केला। गंभीर जखमी अवस्थेत तो जागीच कोसळला असून अत्याधिक रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असून या हत्येमागे अनैतिक संबंधाचा वाद असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी सांगितली आहे। या प्रकरणी 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी होत आहे। हत्या नेमकी कशामुळे आणि कोणत्या पार्श्वभूमीवर झाली याचा तपशिलावर जत पोलीस तपास करत आहेत। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील परिस्थितीची पाहणी केली तसेच नागरिकांकडून माहिती घेतली। दरम्यान तरुणाचा दिवसाढवळ्या झालेला खून बघून जत शहरात अत्यंत भीतीदायक वातावरण आहे। पोलीस अधिक तपास करत असून लवकरच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। मार्केट यार्डसारख्या गजबजलेल्या परिसरात झालेल्या या खुनामुळे शहर हादरले आहे। या घटनेबाबत अधिक माहिती आणि पुढील अपडेटसाठी पाहत रहा BBM न्यूज नेटवर्क।